योगी अमरनाथजी. प्रथम मी आपल्यातील प्रभूला प्रणाम करतो. हिमालयातल्या एका छोट्याशा गावात पहाडावर एक देऊळ होतं. तिथे एक साधू साधना करीत होता आणि रोज एक शेतकरी तिथे यायचा देवळात, शांतपणे आपली प्रार्थना करायचा आणि निघून जायचा. अनेक वर्ष गेली. त्या साधूला काही कळेना, हा शेतकरी येतो, अशिक्षित आहे, काहीतरी प्रार्थना करतो आणि निघून जातो. हळूहळू साधूच्या असं लक्षात आलं की त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज येऊ लागलं होतं. जवळजवळ 12 वर्ष गेली, म्हणजे एक तप गेलं. साधूने त्या शेतकऱ्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, इधर आओ. तो घाबरला. तो क्या हुआ? तुम कौन सी प्रार्थना करते हो? कौन सा मंत्र बोलते हो? त्याला काय कळेना. तो शेतकरी घाबरला. म्हणाला, साधू महाराज, मला माफ करा, मला कुठलाच मंत्र येत नाही, मला कुठलीच साधना माहीत नाही, कुठलं स्तोत्र येत नाही, फिर तुम इधर आके क्या बोलताय? तेव्हा त्याने विनम्रपणे एवढंच सांगितलं, मी येथे येतो, परमात्म्यासमोर उभा राहतो आणि गग्गा गिग्गू गोगू गेगै गोगम मम्मा मिमो मुमो मेमई मोमम अख्खी बाराखडी म्हणतो आणि त्याला सांगतो, तूच यातनं मंत्र बनवून घे आणि तूच ऐक. हे रहस्य होतं त्याच्या भोळ्या भावाचं. परमेश्वराला हवाय हृदयाचा फक्त आणि फक्त भोळा भाव, दुसरं काही नकोय. त्या भोळ्या भावाशिवाय आपण त्याच्याशी जोडले जाऊ शकत नाही. आपण अन्य काही जे देतो, फुलं, नैवेद्य, फळं, हे सगळं दुय्यम आहे. प्राथमिकता फक्त ज्या भोळ्या भावाला आहे, त्या भावाने तुम्ही सगळे इथे आलात. म्हणून सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की आज या आषाढी निमित्त तुम्ही इथे आलात. आज अन्यथा तुम्ही कुठेतरी दुसरीकडे असता, पण तुमच्या चेहऱ्यावर जो भोळा भाव आहे, तो भाव असाच कायम राहू दे. वारीची प्रथा फार जुनी आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि नामदेवांच्याही आधीपासूनची आहे. नामदेवांचे पूर्वज वारीला जात असत. ऋग्वेदाच्या अंतिम सूक्तात, ज्याला संज्ञान सूक्त म्हणतात, त्यात असा उल्लेख आहे, संगध्वम संगध्वम. म्हणजे हा जो आहे, हा कशासाठी उल्लेख आहे मी सांगतो. संगध्वम, संवध्वम, सोपे शब्द आहेत. संगतीने चाला आणि संवाद करा, ही ऋग्वेदाची अंतिम सूक्तातला एक आदेश आहे आणि हे वारीचं मूळ आहे. अंदाजे वेदांचा काळ 10-12 हजार वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा वेदांनी जे सांगितलं आहे, तीच परंपरा पुढे वारीतून सुरू झालेली आहे. तेव्हा एकाच दिवशी एकाच मंदिरात अंदाजे 10 ते 12 लाख लोक येण्याचा जो इतिहास आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या पंढरपुरात घडतो आहे. जगात कुठेही घडत नाही. एका दिवशी एवढे भक्त येत नाहीत. त्यामुळे हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा आहे. आपण वारीला जाऊ शकलो नाही, काही हरकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, आपण जरी वारकरी झालो नाही
अंतरंगाने व्हावं. बाह्यरंगाने नाही झालो ठीक आहे, वारीला नाही जाऊ शकलो, तुळशीमाळ नाही घातली, बुक्का नाही लावला. तुकाराम महाराजांनी सोप्या शब्दात सांगितलं आहे, मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. तेव्हा तुमच्या गळ्यात माळ असली काय नसली काय, श्रद्धेने आणि भावाने तुम्ही वारकरी झालेलेच आहात. माऊली आणि संत तुकाराम हे माझे दोन डोळे आहेत. त्याच डोळ्यांनी ही सृष्टी मी पाहतो. फक्त माऊली म्हटलं तरी डोळ्यासमोर संत ज्ञानेश्वर येतात. पूर्ण नाव घेण्याची आवश्यकताच नाही. आणि माऊलीचं महानपण फक्त वयात नाही, वयात मोजण्याची काहीच आवश्यकता नाही. दोनच वाक्यात सांगतो. प्रत्यक्ष गीतेचा जो प्रवक्ता श्री कृष्ण त्याने सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता माऊलीचं माऊलीपण मोठेपण इथे आहे. माऊली काय म्हणते पसायतानात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. म्हणजे दुष्ट खल राहिले तरी आम्हाला चालतील, फक्त त्यांचा दुष्टपणा जाओ. म्हणजे श्रीकृष्णाच्याही पुढे एक पायरी माऊली जाते आणि विश्वाला सांगते, दुष्ट राहिले तरी चालतील, खलपुरुष राहिले तरी चालतील, फक्त त्यांचं खलत्व गळून पडावं आणि त्यांचा प्रवास ईशत्वाकडे व्हावा. म्हणून माऊली श्रेष्ठ. माऊलीचं मन किती विशाल, अंतःकरण किती उदार, म्हणून त्या एकमेव संताला आपण माऊलीचा दर्जा दिला आहे. आता आपलं कर्म जे आहे तेच माऊली म्हणते श्रेष्ठ आहे. जरी आपण प्रत्येक वर्षी वारीला नाही जाऊ शकलो, पंढरपूरला नाही जाऊ शकलो, काही हरकत नाही. आपण सगळे आज कुठे आहोत? आपण कुठे आहोत? ठाकूरद्वार. ठाकूर म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण, त्याच्या हृदयाच्या द्वारात आपण बसलो आहोत. म्हणजे कृष्णाच्या हृदयात आपल्याला स्थान त्याने दिलंय. ठाकूरद्वार हेची पंढरपूर, हे कोणी सांगितलंय? संत सावता माळी. म्हणून संतांची जी परंपरा आहे, कर्म हेच श्रेष्ठ आहे. सावता माळींनी म्हटलं आहे, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी हीच विठाबाई माझी, जेते होते कोथिंबीर तेच माझे पंढरपूर. म्हणून ठाकूरद्वार हेची पंढरपूर. तर तुम्ही इतक्या प्रेमाने मला बोलवलं, माझे 4 शब्द ऐकून घेतलेत. वेळ कमी असताना मी आपला शतशः ऋणी आहे. आणि इतकं सुंदर आज ही भजन संध्या आहे आणि दोन्ही नाईक भगिनी इतकं सुंदर गात आहेत. माझा असा निश्चित विश्वास आहे लवकरच त्यांचं नाव मंगेशकर भगिनींसारखं होईल आणि राहुल जोशींचं नाव भीमसेन जोशींसारखं होईल, अशी मी प्रत्यक्ष रामाकडे अंतःकरापासून प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्वांनी माझे 4 शब्द ऐकून घेतले, म्हणून सर्वांसाठी मी प्रार्थना करतो माझ्या विठ्ठलाकडे की त्याने कैवल्याच्या चांदण्यांचा आपल्या जीवनावर अखंड वर्षाव करावा, अखंड वर्षाव करावा, अखंड वर्षाव करावा. श्री रामकृष्ण हरी.